तर मित्रांनो आज आम्ही रात्री आलोय, किती वाजलेत? 2:45-3 वाजलेत. आम्ही घाटांवर आलोय. ही गणेश घाट आहे इथे. तो आमचा नारकर चाय आहे का नाही विचारायला गेलं. इथे थंडी, इथे आम्ही एवढं नॉर्मल नव्हतं ना 2-3 दिवस. पूर्ण दिवसभर थंडी नसते, रात्रीपर्यंत नसते, पण जसं जसं मिडनाईट होते 1-2 नंतर अचानक असं नदी किनारे मध्ये हवा, थंडगार हवा येते. म्हणून मी आज ही कॅब घातली. मून बघू शकतात. एक तो मून आहे, एक मी इथे. स्टॉप इट, गेट सम हेल्प. हे गणेश घाट आणि इकडे चाय मिळते. तुम्ही कधी आला रात्री थंडीत तर या इथे चायचा आनंद घ्या. बघू शकता घाट पूर्ण शांत आहे, थंडी हवा येते. गंगाच्या त्या साईडला जे लाईटी दिसतात तिथून मग वाटतं वेगळी सिटी चालू होते. मिर्झापूर का कोणतं पण असे शहर आहेत, प्रॉपर नाही सांगू शकत. आणि हा मून आहे, जरा सनडाऊन केला आहे. हे आता आमच्याकडे चाय बनवतात. शेकडे प्रॉपर असं इथे आहे. आलात कधी या रात्रीच्या घाटांवर? पुढचं पुढे तुम्हाला दाखवतो. मणिकर्णिका घाट नाही आहे, लेमन टी आहे इथे. दुधाची चाय थोडी भेटेल, मजा आ जाएगी, मजा आ जाएगी. किती बोललेलं आता पितो जरा बघा. आहे मसा, मज्जा तर आहे. दुधाची गरज नाही चायला. इथून लेमन टी ट्राय करा जास्त तर. जलजिरा जातोय. जलजिरा आहे. पोट साफ होणार बघ तुझं. लिंबू, जलजिरा, लेमन. चायला चव तर आहे. हा एकदमच पाणी नाही लागत आहे. किती रुपयाला आहे? 10 रुपये. स्वस्त नाही मग तशी. हे लोक इथे आंघोळ करतात कारण की हे तिथे प्रेत जाळून आले. असं बोलतात की तिथे जाळल्यावर इथे येऊन आंघोळ करायची रिवाज आहेत. 4 वाजले, 3:30 झाले तरी का सगळं चालू आहे. जे लोक फिरायला येतात ते इथे येऊन बसतात. मणिकर्णिका घाट सकाळी तुम्हाला दाखवलेलं मी ते लाकडं ठेवलं. बंद कसं करणार ना 24/7चा इकडे काय लाला पाता पावा की सकाळी दाखवलेलं इथे लाकडं ठेवलेली काय. पुढून जाऊन बघू तरी ते. हे काय सगळे जातात. आम्ही चाललो जरा दुसऱ्या रूटनी वरतून बघण्यासाठी. बघू वरती जाता येते कुठून, नाहीतर मग साईडून दुसऱ्या साईडून जायला. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक डे 3. आता आम्ही चाललोय गंगा स्नानला. फायनली एवढं चालून आलोय आता घाटवर. तुम्हाला सजेस्ट करेल, मोस्टली लोक सकाळच्या डुबक्या मारतात, पण इथे सकाळी आणि रात्री खूप थंडी असते, पाणी तर अजून थंड असतं. सो आम्ही असं ठरवलं की आम्ही उन्हात जाऊन डुबकी मारू, जास्त थंडी वाजणार नाही त्याकडून. सो फायनली आता आम्ही गंगामध्ये डुबकी मारून निघालोय. काय नाही लगेच येतीलच ना, थांबतात कशाला समजत. इथून आलं तुम्ही. सो मी बोललो त्याप्रमाणे असं कडकडीत उन्हातच या, कमी थंडी वाजते, पाणी थंडच असतं. दुपारचं आलं कसं थंडी जास्त वाढत नाही, आणि सकाळची आणि रात्रीची तिथे थंडी असते. जिथे केसरिया ब्रह्मास्त्रमधलं गाणं शूट केलेलं आणि इथे ते लोक आलेत म्हणजे मागे दिसतात, वेडिंग शूट करायला आहेत, तिथे शूट करतात. सो इथे मोस्टली शूटिंग करतात लोक. इथे चढून उतरून पाय फुल जाम झाले. सो फायनली निघालो आता आम्ही. चेकआउट झालंय. लॉबीमध्ये बॅग ठेवू आणि मार्केट फिरायला जाऊ. आज 3रा दिवस आहे. त्यानंतर लेझर शो. आता आम्ही आलो इथे साडीच्या दुकानात. पोराला साड्या घ्यायच्या, मलाही घ्यायचं होतं, बट काय करू प्रॉपर आउटफिट चेक. अभी बिग करते पण. अरे भाई कॉपीराइट बसे.
प्रॉपर जागा आहे साडीची. ए अरे सोने को आहे क्या तुम? साडी कोण दाखवणार? कुठून दाखवणार? तू बरा दाखवू शकतो ना, तुला काम करे. तुला हा तू येतं ना तुला कपड्यांचा कोणाला साड्या घ्यायच्यात? घालून दाखवा. ट्राय कर दे ना. हळदी कुंकूला बसले आम्हाला ऍक्च्युली समोसा खायचा हे मूड झालाय, तो आम्ही आता जाऊन समोसा खाऊ. समोसा खाऊन झाल्यावर चाय प्यायला येऊ तेव्हा ते फेमस टोस्ट साइड. आज लास्ट डे तिथे, तो मार्केट पुरा. आता मार्केटमध्ये काय काय बघू, काय शॉपिंग काय घ्यायचं, प्रसाद घ्यायचा काय. याला 10-15 मिनिटं झाले समोरचे दुकान शोधतोय, पण एक दुकान भेटत नाहीये. ऍक्च्युली काल आम्ही जास्त चाट खाल्लेली, माझं पोट खराब झालं, म्हणजे वॉमिटिंग होत होतं, अनइझी फील झालेलं रात्री. तो आज चाट अवॉइड करतोय. पण इथे समोसा हार्डली भेटतोय का भेटतच नाहीये, अजून तरी नाही भेटलं, एवढं बघितलंय. बघू आता समोसा कुठे भेटेल. आता जरा समोसावर बरं वाटतं. आता आम्ही बाजूच्या गल्लीत जाऊ, लक्ष्मी टी सेंटर फेमस आहे. था म्हणजे भट इथे दाखव. सो फायनली मलाई बटर आणि अमूल बटर पण आलंय. आता आम्ही खाऊ इथे. हे फेमस ऍक्च्युली नाव आहे लक्ष्मी चायवाले. खातो जरा. इज्जत आहे सगळ्यांना इज्जत. स्ट्रीट शॉपिंग चालू आहे. हे रुद्राक्षाचा बोर आहे, हे क्लीन करून रुद्राक्ष बनतात. मी 2 घेतलेत ऑलरेडी. असं ऍक्च्युली प्रत्येक जागेवर घेतलं पाहिजे होतं. आता हे माझं 4थं शिवलिंग आहे वाटतं. पहिला आम्ही सोमनाथला गेलेलो, मग नागेश्वर, मग त्र्यंबकेश्वर, आणि आता हे 4थं काशी विश्वनाथ. असं प्रत्येक जागेचे एक रुद्राक्ष जमा करतो. 2 घेतले एक्स्ट्रा साठी. जेव्हा याल तेव्हा काळजी घ्या. डे टाइमला अशी गर्दी होते बेकारवाली, चालायला लागत नसतं. एवढे दिवस आमचा नीट होत होतं, पण आज जास्त ट्रॅफिक जमला. हे 2 मोठ्या गाड्या आल्यामध्ये. तर आता दुसऱ्या स्टॉपपर्यंत थांबलोय प्रसाद घ्यायला. बंडी ते 12 बॉक्स घेतले. काय माहिती मला एवढं वाटणार आहे. 12-24 2 डझन बॉक्स घेतले आपण पण जाऊया. सो फायनली बॅग घेतल्यात साडीच्या. हा फक्त येतो कडा विचारतो घेत नाही. ऍक्च्युली साडी घ्यायची होती बनारसची, पण मला काही समजत नाही साड्यांमध्ये, तो मी नाही घेतलं. बट 2 बॅग घेतलाय. माहिती येईल मम्मीला आवडले तर वापरतील, नाही तर नाही. लहान पोरींसाठी पण बघायचं काहीतरी बघू. आता आम्ही हॉटेल रूम वर चाललोय परत. ते आम्हाला स्कूटी देणार आहे. स्कूटी आम्ही जाऊ नमो घाटला. आम्हाला बॅलन्स करता जमत नाही ना मध्ये. पाडेगाव गलीतला हाच प्रॉब्लेम आहे. छोट्या छोट्या गल्ल्या गाड्या जातात. आजचा दिवस फ्री ठेवलेला शॉपिंगला. थोडंफार प्रत्येकाने काही ना काही घेतलं, साड्या बिड्या बॅग बिग. आता आम्ही चाललो श्रीजीची मलाईयो खायला. लास्ट आमच्या इकडचा बनारस मधला लास्ट फास्ट फूड फेमस असा. काल तर होता भेटला. हसतो काय तू? बनारस मधला बोला ना आमच्यासाठी. श्रीजीला पोहोचलं काल तर आलेच होतो, तर मलाईयो भेटली नाही. आज बघू आहे का. सो आता आलो आम्ही मणिकर्णिका घाट. बघू शकतो मागे. आम्हाला इथे यायचं असतं. इथे सगळं आता इथे लेझर शो आहे. आलो इथं. गंगाजल बाजूला नंतर आम्ही बघू छिडकू की आंघोळ करू. अजून कुठे पास नापास. सो इथे लेझर शो होत होता त्या वॉलवर. आणि ही ते साईडला एक वॉल आहे, दाखवतो या वॉलवर. बट आता
बट महाकुंभ लागल्यापासून गर्दी वाढली आहे, सो लेझर शो बंद केलाय. हार्ड आहे लागतं आमच्यासाठी. जेव्हा महाकुंभ बंद होईल तेव्हा लेझर शो परत चालू करतो. सो आता आम्ही चाललोय आमच्या रूमवर, बॅग्स घेऊन जाऊ. एक फेमस हॉटेल आहे इकडचं, लिट्टी चौका करून. बाटी चौका नाव आहे. अच्छा, लिट्टी चौका डिशचं नाव आहे, बाटी चौका करून. सध्या जो लेझर शो आहे तो तेवढा असेल, लाईट शो. मंदिरचे कलर्स बदलताना दिसतील तुम्हाला आणि वॉल्सवर. एवढंच आहे. 11ची ट्रेन आहे आमची. एटीएम मध्ये पैसे काढायचे होते म्हणून आला वाटतं इथे. बसायचं नाही, लॉकर आहेत. तर आम्ही आता हॉटेलवर जाऊ, आमच्या बॅग्स घेऊन बाटी चौका हॉटेलला जाऊ. 11ची ट्रेन आहे अयोध्यासाठी. ट्रेन मध्ये ब्लॉग बंद करेल. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच असेल. आता घरी जाता जाता पर एकदा कळसचं दर्शन करतोय. या गेटने कळस दिसतो, मंदिराचा कळस दिसतो प्रॉपर एकदम. हे बघा, जसं बोललो तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगचे नाव जे भवन आहे सोमनाथ भवन, तसे आहेत असे सगळं प्रत्येक जागेवर 12 तर आहेत. मंदिर छोटस आहे आणि आतमधल्या परिसरामध्ये जसं मॉल टाईप तुम्हाला दिसेल. हॉटेल्स आहेत, रेस्टरूम आहेत, बँक्स आहेत, कॅफे विफे सगळं. म्हणजे मंदिर तेवढंच आहे, पण जो कॉड एवढं मोठं केलंय, मॉल बनवून ठेवलाय मॉल. हे बघा, हे आहे काशी विश्वनाथचा महाकळस. हे नारगा, तुझी चेकलिस्ट दाखव. नारगा असा माणूस आहे, चेकलिस्ट. भाई चेकलिस्ट कोण विचार नाही करू शकत. सगळं सामाजिक लिस्ट बनवली आहे, काय राहायला काय नाही ते लिहून आणलेलं. हे बघा, भाई पहिल्यांदा एक माणूस मी असं बघितलेलं आमच्या ट्रिपवर, असं चेकलिस्ट होती. दररोज म्हणजे चेक होता काय आणलं काय नाही. टॅली गेली म्हणजे कपडे वेगळ्या लेवलला होता नारकर. आणि आमची स्ट्रगल बघा, लगेच इलेक्ट्रिक वर घेऊन चालले. एवढा मोठा लगेज आहे का, फॅसिलिटी आहे का? प्रमोशन करू एक चांगलं हॉटेल बघा जे एवढी फॅसिलिटीज देईल, बस एवढंच. पुढे ते. सो फायनली निघालो आम्ही, बनारस मधून चाललोय. याला 2 रिक्षा, एक रिक्षा तर लगेच जातात. जसं आम्ही तिघं इथे बसलो या रिक्षात आणि ते बाकीचे पुढच्या रिक्षा चौघ आहेत ते. बाटी चौकाची ही मेन एंट्रन्स आहे, बाटी चौका. ॲम्बियन्स पण चांगला आहे. इथे आमची सीट ही आहे, ॲम्बियन्स बघू शकतो तुम्ही. प्रॉपर असं खाट सिस्टम पण आहे. खालची सीटिंग फुल असल्यामुळे आम्ही आता वरती चाललो, वरती. बट रील साठी फोटोज घेतो, व्हिडिओ बघू आता. प्रॉपर इथे पण ग्रॅफिटी आहे, नुसतं काशी. पॉवर ॲम्बियन्स आहे. वेलबिल बांधली रे ह्या लोकांनी इथे. प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट प्रॉपर आहे फुल. गाव विलेजेस टाइप. बाटी चौका. हा, तर आता आम्ही निघालो बाटी चौकावरून स्टेशनला जायला. खूप म्हणजे असं नाव नको ठेवायचं जेवणाला, पण खरंच काहीच चव नव्हती. जेवणाचं नाव ठेवत नाही आपण, पण नव्हती चव. पण नाव मोठं आहे, फ्रँचायझी आहेत, एवढंच आहे. साधं जेवण पण चांगलं नव्हतं. पोटो रिकामी कुठे निघालेत परत. जरा टेस्ट केलं, जरा पण चव नाही, जरा पण. सर्व्हिस एवढी स्लो आहे ना, जेवढं होतं वैतागात की जेवण का नाही. म्हणजे उगाच असं आम्ही त्या खाल्लं, फक्त नाव मोठे आहेत, बाकी काय नाही. फायनली स्टेशनला पोहोचलोय. 15 मिनिटं वॉकिंग होती ऑलमोस्ट. स्टेशन जाताना दाखवलेलं समजलंच नाही. 3 दिवस कधी निघून गेले फटाफट. आजचा दिवस एकाच वेस्ट गेला.
वेस्ट मध्ये आज रेस्ट डे होता ना, थर्ड डे. रेस जे असं नाही, काय केलंच नाही. मार्केट फिरलो, आराम केला, आज घाई नव्हती. शॉपिंग केली फक्त. सारखे 2 दिवस खूप घाई मध्ये होते. आम्ही रात्री पण चाललोय, शॉपिंग दाखवली का? सकाळी पण चाललोय. तुम्ही याल तर स्नान आरती हॉटेल चांगला बुक करा, हॉटेलवाले तुम्हाला स्नान आरतीला घेऊन जातील. आम्हाला दुसऱ्या जायचं होतं नो स्पॉन्सर व्हिडिओ. काशी विश्वनाथच्या काशी विश्वनाथच्या स्नान आरतीला जायचं होतं आम्हाला, पण सेकंड टाइम भेटलं नाही जातं, आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं. So, जेव्हा पण तुम्ही याल स्नान आरतीला नक्की जावा, दोघांकडे, एक महाकाळेश्वरला पण आणि काशी विश्वनाथच्या पण. त्यासाठी होतं गेलेलो, एक्सपिरियन्स साठी जाऊन या सगळे आता. सो या गलिया फिरा, स्ट्रीट फूड खा. माझं पर्सनल झेपलं ना, एक दिवस आम्ही फुल दिवसभर स्ट्रीट फूडच खाल्ले. पोट संध्याकाळी खरं गेलं, उलट्या बिलट्या झाल्या. सो आम्ही नंतर प्रॉपर जेवण केलं. तुम्ही या बघा. तर बनारस आज इथे संपेल 3 दिवसात. आता ट्रेन येईल, मी ट्रेन मध्येच ब्लॉग एंड करेल. भेटू. ट्रेन ऑलरेडी लागले आमची. तर फायनली ट्रेन मध्ये चढलोय आता आम्ही. बनारस ची यात्रा इथे एंड होते. उद्या भेटू नवीन दिवसाला, नवीन ब्लॉग मध्ये अयोध्यामध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन लेट्स डिस्कनेक्ट टिल नेक्स्ट ब्लॉग. बाय.